बघा, डिसेंबर फ्युचर्स मी 11,968 रुपये 50 पैशांनी विकून टाकलाय. मला 15,000 रुपयाचा प्युअरली प्रॉफिट होतोय. मी अजून याला बाय नाही केलंय, कारण माझं जे सेलिंग आहे ते डिसेंबरचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर मी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने मार्केटसाठी क्रुशियल आहे. आणि मानिंग द सेम थिंग या ठिकाणी तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये मी निफ्टी वर गेल्यावर सेल केली आहे आणि 15,000 मला आत्ताचा प्रॉफिट होतोय, पण मी अजून याला बाय नाही केलंय. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर मी नोव्हेंबर मध्ये पण ट्रेड करतेय. असं नाहीये की मी नोव्हेंबर मध्ये ट्रेड नाही करत आहे. मी नोव्हेंबर मध्ये पण ट्रेड करतेय, मी ऑक्टोबर मध्येही ट्रेड करतेय, पण शक्यतो मी भर देतेय तर नोव्हेंबर मध्ये. आता बघा, इथे मला माहिती होतं मार्केट खाली येणार आहे, म्हणून मी काय केलं, 1453 कोलगेटचा एक लॉट 700 क्वांटिटी मी विकून टाकल्यात 1453 ला नोव्हेंबरचं फ्युचर्स. पण सेम डे तुम्ही त्याला बाय करू शकता. 1444 ला मी त्याला बाय करून टाकलं. मला डिफरन्स मिळाला, 6,300चा प्रॉफिट झाला. ट्रेड संपला. म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुम्ही नोव्हेंबर मध्येही ट्रेड करू शकता, तुम्ही डिसेंबर मध्ये ही ट्रेड करू शकता. मला एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की महिना कुठलाही असो, एव्हरी 3 मंथचं रोटेशन असेल. जसंच 29 ला ऑक्टोबर संपेल, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी सुरू होईल. या 3 जे डेट्स बघताय तुम्ही, या आहेत प्रत्येक महिन्याचे शेवटचे गुरुवार. ठीक आहे. आता बघा,